जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार या ब्रह्म चैतन्य तुझी हास्य मुद्रा नयनी दिसू दे, तुझे नाम हे प्रेम हृदयी बसू दे. जया वाट चैतन्य ब्रह्मा मिळावे, तेणे दत्ता भैया निकटे स्मरावे. नमस्कार, मी केतकी साबदे सर्व साधकांचे बी हॅपी अँड टेक नाव या फेसबुक ग्रुप आयोजित सुखसंवादातून दत्ता काका या कार्यक्रमाच्या 5व्या भागामध्ये सहर्ष स्वागत. नुकतीच दिवाळी आपण सगळ्यांनी साजरी केली आहे, कारण दिवाळी हा सणच मुळात उत्साहवर्धक आणि आनंदाचा सण आहे. आणि हाच आनंद आणि हाच उत्साह आपल्या जीवनात टिकून राहण्यासाठी परमपूज्य श्री दत्ता काकांनी आपल्याला त्यावर एक उपाय सांगितला आहे, आणि तोच उपाय म्हणजे नाम घेणे. दत्ता काका एका स्वानंद सूत्रामध्ये आपल्याला सांगतात की नाम काय करतं, तर नाम हे सुखाला, उत्साहाला वेलकम करतं आणि दुःखाला, निराशेला बाय बाय करतं. या सूत्रामधून काकांना एक गोष्ट सुचवायची आहे, ती म्हणजे जो व्यक्ती नाम घेतो तो व्यक्ती कधीही दुःखी राहू शकत नाही. हेच काकांना या सूत्राद्वारे आपल्याला सांगायचं आहे. आणि असे अनेक काकांचे सूत्र, काकांचे अनेक विचार आज आपण ज्यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत, त्या आज आपल्याला लाभलेल्या वक्त्या आहेत वणी येथील सौ रेणू काकू देशपांडे. त्यांचे मी कार्यक्रमामध्ये खूप स्वागत करते. काकूंची मी थोडक्यात कार्यक्रम ओळख करून देते. सौ रेणुका राजेंद्र देशपांडे म्हणजेच पूर्वाश्रमीच्या रेणुका भास्कर कविश्वर आणि बुलढाणा येथील कविश्वर काकांच्या त्या कन्या आहेत. लौकिक अर्थाने त्यांचे मराठी या विषयामध्ये MA पर्यंतचे शिक्षण झाले आहे. परमपूज्य काका आणि कविश्वर काका हे गुरुबंधू म्हणजेच परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांचे अनुग्रहित मंडळी असल्यामुळे त्यांचे एकमेकांपैकी प्रेमाचे नाते होते. यामुळेच रेणू काकूंच्या घरी दत्ता काकांचं नेहमी येणं जाणं असायचं. आणि श्री तुकामाईंचे गुरु परमपूज्य श्री चिन्मयानंद महाराज यांची सेवा काकूंच्या आई वडिलांना घडली आहे आणि ओघानेच काकूंना सुद्धा सेवा घडलेली आहे. लहानपणापासूनच परमपूज्य काकांचा सहवास रेणू काकूंना लाभलेला आहे आणि त्यांचं खूप मार्गदर्शन सुद्धा काकूंना लाभलेलं आहे. पुढे बुलढाण्याला आल्यानंतर काकांसोबत कोल्हापूर, बेळगाव, हल्याळ, ग्वालियर, मथुरा, दिल्ली, पिठापूर अशा अनेक ठिकाणी काकूंना दत्ता काकांसोबत यात्रा घडलेली आहे. आणि काकांच्याच कृपा आशीर्वादाने सुखसंवाद या पुस्तक मालिकेतील भाग क्रमांक 16, 17, 19 व 20 या भागांचे संकलन रेणू काकूंनी केलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त त्यांचे प्रवास वर्णनाचे पुस्तक हे लवकरच पूर्णत्वास जाणार आहे आणि ते लवकर पूर्ण हो अशी आपण काकांची चरणी प्रार्थना करूयात. आणि साहजिकच त्या आठवणी आपण काकूंकडूनच जाणून घेणार आहोत.
तर जास्त वेळ न घेता मी रेणू काकूंना विनंती करते की त्यांनी सुखसंवादाला सुरुवात करा. प्रिय. सद्गुरुनाथ महाराज की जय. ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. नामयोगी श्री दत्ता भैया महाराज की जय. नमस्कार. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. खरं म्हणजे आज सगळेजण जी वडील मंडळी आहे ती माझ्यापेक्षा अनुभवाने जास्त समृद्ध आहे किंवा आम्ही त्यांच्याकडनं शिकलेलो आहोत. परंतु आता ही जी लहान अजून पिढी आहे आपल्यापेक्षा नंतर आलेली, त्या पिढीसाठी आज दत्ता काका कसे भेटले हे थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे. की आपण आपल्या घरी शिशुवर्गात जसं मुलांना घालतो तसं काकांनी इतकं बारीक बारीक गोष्टी सांगून घडवलंय की आपल्याला आयुष्यात कल्पनाच येऊ शकत नाही की सत्पुरुष किती कळकळीने आणि काय काय करू शकतात. आता घरी महाराजांची परंपरा, आई बाबा आणि काका अनुग्रहित, गुरुबंधू हे सगळेजण यांचे आपसामध्ये अतिशय नितांत प्रेम. घरी येणं जाणं राहायचं त्यांचं. आता घरी त्यावेळेला वय लहान होतं. घरी आपल्याकडे कोणी आलं तरी सहसा त्या वयामध्ये लहान वयात आपण कुणाला तरी मामा म्हणतो, कुणाला काका म्हणतो. तसं सगळेजण त्यांना दत्ता काका म्हणायचे. आणि बाबा नागपूरला असताना मी 3रीत होती. त्यावेळेला दत्ता काका घरी यायचे. त्यानंतर अधूनमधून त्यांना तेव्हा काकांनाही नोकरीला नागपूरला होते. ते घरी यायचे त्यावेळेला. पण वय लहान होतं. शिवाय बुलढाण्याला सुद्धा प्रल्हाद महाराज घरी यायचे. नंतर काका घरी यायचे. मग त्या वयामध्ये यायचे, ते गोष्टी ऐकायचे, आम्ही खेळायचो. त्यानंतर झालं कसं की मी म्हणजे बाबांची बदली झाली पुन्हा अकोल्याला. नागपूरचे 6 वर्ष आटोपले आणि अकोल्याला बदलून गेलो. अकोल्याला बदली झाल्यानंतर झालं कसं की नागपूरचा सहवास हा काकांचा संपला आणि नंतर अकोल्याला आल्यानंतर काकांची आणि आमची काही भेट झाली नाही. त्यावेळेला मी जवळजवळ 7वी ते 8वी मध्ये होती. तर ते त्यावेळेला काय व्हायचं की दरवर्षी सहसा म्हणजे असं बऱ्याच वेळेला फार कमी असं झालं की आम्ही गेलो नाही. पण आई आणि मी तरी निदान गुरुपौर्णिमेला आम्ही 10 दिवस उत्सवाला मालाडला जायचो. आणि मालाडला आम्ही तिथे राहायचो. तेव्हा परमपूज्य बाबासाहेब बेलसर प्रवचन ऐकायला मिळायचे आणि दत्ता काका तिथे यायचे. मी 8वी-9वीत असतानाची गोष्ट आहे. मग अकोल्याला आल्यानंतर काही दिवस आमची भेट झाली नाही. मग तिथे मालाडला उत्सवाला जायला लागलो, तेव्हा मला ते आजही ते पूर्ण जुनं मालाड आठवतं, की त्या लाकडी जिना होता आणि बाबासाहेब वरती राहायचे आणि खाली महाराजांचं स्थान होतं. तर तिथे एकदा आठवण यायची किती वेळा की आपल्याला दत्ता काका दिसले नाही आणि त्या दिवशी अचानक बंगलोरचे फार मोठे अतिशय साधक हुजूराव होते. अगदी शांत चेहरा त्यांचा आणि त्यांच्यासोबत दत्ता काका पांढरा शुभ्र पैजामा घातलेले आणि बंडी घातलेले काका तिथे जिन्यापाशी मला दिसले आणि मला फार आनंद झाला की काका किती दिवसांनी आपल्याला भेटले. मी नमस्कार केला दोघांनाही आणि मग त्यांनी ते डोक्यावर आपण लहान मुलांना करतो तसं मला हे केलं. त्याच्यानंतर मालाडला आम्ही राहिलो. काका तिथे खूप म्हणजे ते पहारा द्यायचे तिथे. ते गुरु घरी सेवेला तिथे यायचे. तो प्रवास सुरू होता. मग पुन्हा आम्ही 10 दिवस झाले की आता ते वय लहान, ऐकायचं, भजन ऐकायचे, प्रवचन ऐकायचं, काकांच्या गोष्टी ऐकायच्या आणि मग पुन्हा घरी वापस यायचं. त्याच्यानंतर अकोल्यानंतर झाली बाबांची बदली उमरखेडला. उमरखेडला म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांचे गुरु तुकामाय. तुकामायचे गुरु
चिन्मयानंद महाराज अशा त्या आजीगुरूंच्या तिथे बाबांची बदली झाली आणि 6 वर्ष तिथे राहायला मिळालं. पण तिथे राहताना झालं असं, की म्हणजे जे समर्थांचे जे शिष्य होते कल्याण स्वामी, त्यांनी किती सेवा केली हे आपण ऐकलेलं आहे. पण त्या वर्षांमध्ये असं बघायला मिळालं, की संन्याशांची ती गादी परंपरा. पण इतके सेवा त्यांचा भाव होता तो गुरुसाठी आणि स्वतःच्या देहाकडे पूर्ण दुर्लक्ष आणि पहिले सगळं गुरुचं हे सगळं सांभाळायचं. ही त्यांची परंपरा बघायला मिळाली, तिथे सेवा करायला मिळाली. आईला जाता आलं, बाबांना जायचं आलं आणि इतकं प्रेम करायचे, की विचारता सोय नाही. का तर हे ब्रह्मचैतन्य महाराजांच्या घरची मंडळी आहे ही. हे ब्रह्मचैतन्य महाराजांच्या घरची मंडळी आहे. हे म्हणून ते लोक अतिशय सगळ्यांचं प्रेम असायचं. हा झाला प्रवास. मग तिथून बाबांची बदली झाली शेगावला. शेगावला बदलून आल्यानंतर माझं लग्न शेगावला झालं. आता तोपर्यंत थोडंसं नाही म्हटलं तरी म्हणजे आपलं वय वाढलं, जरा थोडीशी समज आली. नंतर मग पुन्हा लग्न होऊन मी वणीला गेली. गाव नवीन होतं. या भागामध्ये महाराजांची मंडळी जवळ-जवळ नव्हतीच इथे कोणी. आणि मग आल्यानंतर इथे आपल्याला सगळं नवीन गाव, नवीन मंडळी, सगळं वातावरण नवीन असतं प्रत्येक मुलीला जाताना. म्हणजे ते रुळायला थोडासा वेळ लागत असतो. आणि हे सगळं म्हणजे हे सगळं करताना काय व्हायचं, की मला खूप आठवण यायची. मग आम्ही त्यानंतर झालं कसं, की अ, बाबा निवृत्त झाले शेगावला. निवृत्त झाल्यानंतर ते बुलढाण्याला स्थायिक झाले आणि मग बुलढाण्याला वडील स्थायिक झाल्यानंतर आता सगळ्यांचेच मुलं, भावांची मुलं, माझी मुलं सगळे लहान होतो. तर सुट्ट्या असायच्या. तर दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळा म्हटलं, की आजोबांकडे आम्ही सगळे मुलं सगळेजण जायचे. माहेरी जायचे आणि मग तिथे गेल्यानंतर व्हायचं कसं, की त्या दरम्यान माझा भाऊ इंदोरला होता. तो तिथे असताना काय व्हायचं, की आम्हाला सारख्या गोष्टी सांगत राहायच्या, की दत्ता काका दत्ता काका आता इंदोरला आहेत. किती त्यांचा व्याप मोठा आहे. कसं त्यांची छान उपासना होते. आम्हाला कसे ते भेटतात. कसं ते सगळ्यांना घडवतात. किती मार्गदर्शन करतात. मग मला पुन्हा उत्सुकता लागली, की इतके वर्ष झाले आपली काही भेट नाही. आणि या मधल्या काळामध्ये काय झालं होतं एकदा, आई गेली होती धुळ्याला भेटायला काका असताना. पण माझी काही भेट झाली नाही. आणि इतकी वाट बघायची मी, की मला तो नुसतं त्यांच्या गोष्टी ऐकता इतकं वाटायला लागलं, की आता आपली आणि काकांची भेट कधी होते. या आनंदामध्ये, या वाट पाहण्यामध्ये 10 जानेवारी 1992 त्या दिवशी काका तिथे बुलढाण्याला आले. माई काका आणि काकूंचं जुनं घर होतं तिथे आणि काळे मावशी म्हणजे काकांच्या मावशी ज्या होत्या आणि काका होते ते अ, असताना काका तिथे आले आणि माझी भेट झाली. इतका आनंद मला झाला, की अवर्णनीय तो आनंद होता. म्हणजे काय झालं होतं आता इतके वर्ष ज्याला आपण व्यावहारिक जगामध्ये म्हणू, की थिअरी पूर्ण पक्की पाठ झालेली होती, की गुरुसेवा काय असते, अ, हे कशी करतात, हे बघायला कसं मिळतं, आपल्याला कशी करायला मिळतं, छोटी-मोठी या सगळ्या गोष्टी बघितल्या. पण याच्यानंतर कसं झालं, की मग काकांचा सहवास मिळायला लागला. काका मावशी आणि मामांसाठी यायला लागले तिथे. त्यांची नोकरी सुरू होती त्यावेळेला. भोपाळला होते काका आणि काका मग अधून-मधून येत राहायचे तिथे. बुलढाण्याला जशी त्यांना सुट्टी मिळेल तशी. अतिशय म्हणजे इतक्या साध्या पद्धतीने काका तिथे राहायचे, की इतक्या मोठ्या पदावर काका होते.
मोठ्या 5 स्टार हॉटेलला त्यांच्या मीटिंग व्हायच्या. हा सगळा व्यवसाय सांभाळून देखील त्यांनी इतक्या साधेपणाने तिथे यायचे, राहायचे. हे माझं घर आहे, मी इथे लहानाचा मोठा झालो. मग त्यांच्यासाठी बाजारातनं अ, भाजीपाला सगळं सामान आणायचे सुरुवातीला. अगदी पिशव्या घेऊन जायचे आणि हे घेऊन गेल्यावर माझी पहिली भेट आणि ओंकार पोटात होता. काका म्हणाले, "आज इतक्या वर्षांनी आपली भेट झालेली आहे. आता असं करा, आज रेणूला ताट रांगोळी करा." आणि काकांनी सांबार घेऊन आले, श्रीखंड आणलं आणि सांबाराची वडी आणि श्रीखंडाचा बेत केला. काका तिथे पाटावर बसले, मला समोर बसवलं त्यांनी आणि अतिशय आग्रहाने जेवू घातलं. तो आनंद मला काही सुचत नव्हता त्या दिवशी, की इतक्या वर्षांनी काका भेटले, काका भेटले आणि त्या चमत्कारातनं मग काका त्याच्यानंतर बुलढाण्याला बाबा स्थायिक झाल्यामुळे काका सारखे तिथे ते म्हणजे महिन्यातनं, 2 महिन्यातनं त्यांना जशी रजा मिळेल, तसे काका तिथे यायचे. मग काका तिथे आले, की आम्ही तिथे म्हणजे कळलं, की काका आले किंवा येणार आहे, की लगे आम्ही तिथे पोहोचून जायचो. कारण अमृता लहान होती, ओंकार लहान होता आणि मग आम्ही तिथे जायचो. मग आता ते तिथे गेल्यानंतर आता ही सगळी सुरुवात होती. काका तिथे यायचे आणि काय होती, की काका आता बाकी सगळे वडील मंडळी जी होती, ते सगळेजण स्वयंपाकघरातलं बाजू सगळी सांभाळायचे. पण काकांना भेटायला लोकं यायला लागले मग. असं दर 1 महिना, 2 महिने असं झालं, की काका यायचे, आम्ही तिथे जात राहायचो. तिथे गेल्यानंतर मग आता आपल्याला काय सेवा करायला मिळेल तिथे. मग सुरुवातीला कपबशा विसळणे, झाडझूड करणे, जी सेवा मिळेल ती करायची. मग त्याच्यानंतर या वयस्कर सगळ्या मंडळी, काकू, मावशी, आजी या सगळ्या जणी थकायला लागल्या. थोडंसं थकायला लागल्या, मग आम्ही भाजी चिरायला त्यांना मदत करायला लागलो. स्वयंपाकघरात मदत करायला लागलो. हे करता असं दर 2 महिने झाले, की काका प्रत्येक वेळेला असं शिकवायचे. त्यांचं येणं म्हणजे ही इतकं शिकवण असायची, की आता सुरुवातीला आम्ही जाऊन बसलो, की मग काका म्हणायचे, "हां, आता सांग मला रेणू, तू तू काय-काय करते तिथे?" म्हटलं, "मी तर तिथे बाकीचं जप वगैरे काका काही करत नाही." "अरे करायचंच नाही आता. तिथे आपण नवीन गावात गेलेलो आहोत, सासरी गेलेलो आहोत. आता तुझ्या ना आई-बाबांनी खूप महाराजांना जेवू घातलेलं आहे. आता तू इथे नैवेद्य दाखवायचा नाही, इथे जप करायचा नाही. त्यांची जी उपासना आहे, सध्या ती आपण करायची. आपण आपलं काहीही नवीन सुरू करायचं नाही. काही म्हणजे काहीच करायचं नाही." "ठीक आहे काका. पण मी एक तुला सांगून ठेवतो. आता याच्यातनं काय करायचं?" मग कुटुंब थोडंसं मोठं होतं जरा, एकत्र कुटुंब होतं. मग मी म्हणायची, की "खरंच काका जप नाही होत पण माझा तिथे." आता मी तुला सांगतो काय खूबी करायची. आता जीवन जगताना आपल्याला या प्रपंचामध्ये आपल्याला राहून प्रपंच आणि परमार्थ कसा करायचा, हे मी सांगतो बघा. आणि इतक्या सोप्या पद्धतीने काका सांगायचे, की म्हणजे आपल्याला किती असं मग 1-2दा असा त्यांनी सांगायच्या अगोदर काय झालं, एकदा असा मनात विचार आला माझ्या, की खरं काका सांगतात आहे, पण आपल्याला तिथलं वातावरण कसं काकांना माहिती? मग आपल्याला कसं काय जमणार आहे ते तिथे? यांना अजून काही लक्षात येऊन नाही राहिलं काकांच्या, की हे जमणं कसं सोपं आहे का बा? काका म्हणे, "काय म्हणते तू? काका तुम्ही वणीला येऊन बघा, म्हणजे मला हे जमेल की नाही." "असं नाही बाळा, जे जमण्यासारखं आहे ना, तेच मी सांगणार आहे." मग असं प्रत्येक भेटीमध्ये त्यांनी मग ते म्हणजे मुलांना घडवायचं कसं, इतका ध्यास असतो या सद्गुरूंना, की त्यांनी मग त्याच्यानंतर काय करायचे, की मी तुला सांगतो बघ. प्रपंचामध्ये आपण हे कामं करतो. सुरुवातीला तू पोळ्या करते, अंघोळ करते, कपड्यांच्या घड्या करते. यावेळेला आपण आपलं नाम घेत राहावं. बस तू एवढंच करत राहा सगळं. आणि मग पुन्हा दर 2 महिने, दीड महिना जसं काका येतील तसं आम्ही जात गेलो तिथे. आणि महाराजांची इतकी काही कृपा, की कधीही कुठलीही अडचण आली नाही. यांनाही नाही नोकरी असून
अडचण आली नाही आणि मला देखील आली नाही. आणि आम्ही सगळेजण मिळून तिथे जात होतो बुलढाण्याला. बुलढाण्याला जायचो. मग असं करता करता काकांनी म्हणजे इतके कळकळीचे ते होते, की ते सारखं सांगायचे. म्हणजे एखाद्या वेळेला आई कशी आपल्या मुलांना रागवते ना, तसे एकदा असं म्हणजे काकांचं ते टोनिंग अजूनही मला आठवलं तरी हे होतं, की तेव्हा ते काय म्हणाले, की "हे बघा, एकदा मी एक गोष्ट तुम्हाला एकदा सांगून देईल. ती तुम्ही किती ऐकायची हे तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही घरी गेल्यावर ते किती ऐकता हे मला इथे बरोबर सगळं कळतं बरं का. आणि एक सांगून ठेवतो, की तुला कसं वाटतं ना म्हणे अमृता तुझी पुढच्या वर्गात गेली की आनंद होतो की नाही म्हणे दरवर्षी तिचा निकाल लागला की तुला आनंद होतो. तिचं तू मार्क लिस्ट बघते आणि आता आता 6वीतली 7वीत जाणार आहे, 7वीतली 8वीत जाणार आहे. हा जो आनंद होतो ना, तसं जेव्हा तुम्ही आमचं ऐकता, तेव्हा आम्हाला देखील आनंद होतो. आणि आम्हाला देखील तिथे मी जिथे असेल तिथे मला हे सगळं कळतं, की तुम्ही मी सांगितलेलं किती ऐकत आहात, हे मला सगळं कळतं. मग ते सारखं डोक्यात असायचं, की अरे, नाही आपण काकांनी सांगितलं ना असं करायला हवं. मग कधी भजन म्हणायचं आणि इतकी त्यावेळेला म्हणजे साधारण जेमतेम परिस्थिती होती, की कोणत्या गोष्टीची सुबत्ता नव्हती, वाहनांची सोय नव्हती. पण अशा याच्यामध्ये मग पुढे काय करायचं, काका तिथे यायचे. मग काका आल्यानंतर काय व्हायचं, की आज कोणी शेतात बोलवायचं, कधी कोणाच्या घरी बोलवायचं. तर 8-8, 10-10 दिवस, 13 दिवस, 15 दिवस काकांचे कार्यक्रम राहायचे. आज यांच्याकडे, उद्या त्यांच्याकडे, जे बोलवतील त्यांच्याकडे. असं करत आम्ही सगळेजण जायचो तिथे आणि मग तिथे त्यावेळेला बऱ्याच वेळेला मग नागपूरचे दाढीवाले बापू देशपांडे होते. भजन व्हायचे सगळ्यांचे. इतकं रसाळ भजन, की अश्रू आपल्या डोळ्यामध्ये यायचे. इतकी ते तो गजर, असा जोशपूर्ण वातावरण सगळं निर्माण व्हायचं. आणि आमच्या सगळ्या गुरु भगिनी आणि आम्ही सगळेजण आता काका येणं म्हणजे तो माहेरपणच असायचं ना एक प्रकारचं. तिथे कोणाला कामं नसायचे, टेन्शन नसायचं, काय संपलंय, काय नाही, काही नसायचं. तिथे फक्त काकांना बघायचं, आनंद घ्यायचा, गोष्टी ऐकायच्या आणि वापस यायचं. ही दिनचर्या होती. त्यानंतर काकांच्या सोबत कधी-कधी जे मिळेल ते वाहन, त्यावेळेला कधी ट्रकमध्ये, कधी ट्रॅक्समध्ये, कधी टेम्पोमध्ये, सगळ्या तऱ्हेच्या वाहनांमध्ये सगळी वयस्कर मंडळी, तरुण मंडळी, लहान मुलं आम्ही प्रवास करायचो. त्या प्रवासामध्ये त्यावेळेला डॉक्टर काकांजवळ गाडी होती. ते कधी-कधी काकांना जायला सोय व्हायची. पण बाकीची जी मंडळी होती ती आम्ही जे वाहन असेल त्याने जायचो. मला ते एकदा अजून आठवतं, की आम्ही मनमाडला काकांनी नेलं होतं, धारवाडकरांकडे. तर त्यांच्याकडे गेलो होतो तर इतका उन्हाळा, मावशी, आजी, आमची मुलं अगदी लहान, रस्त्याने पाणी, नंतर नाश्ता त्यांना जे हवं ते देत होतो. पण नंतर इतका प्रवास करायचो आम्ही, प्रत्येक शेतात जायचो. प्रत्येक ठिकाणचं वेगळं पाणी, प्रत्येक ठिकाणचं जेवण वेगळं, प्रत्येक ठिकाणचं स्वागताचं वेगळं, प्रत्येक ठिकाणचा आनंद वेगळा, प्रत्येक ठिकाणच्या लोकांचं प्रेम करण्याची पद्धत, या सगळ्या पद्धती वेगवेगळ्या आपल्याला बघायला मिळायच्या. पण हे हे सगळं करताना सदैव काकांचं कार्य करायचंय, आपल्याला कार्य करायचंय, हे डोक्यात असायचं आणि ती तळमळ असायची. आणि महाराजांच्या आशीर्वादाने कोणत्याही प्रवासामध्ये कधीही असं आठवत नाही, की एखादी कुठली व्यक्ती खाली पडली, की तिला दुखापत झाली, की लहान मुलांना उलट्या, हगवण लागली, नंतर कुणाला त्रास झाला, डोकेदुखी झाली किंवा तो प्रवास सोडून वापस यावं लागलं. हे कधीही असं झालं नाही. इतकं निर्विघ्नपणे तो प्रवास होत गेला. तो प्रवास होता, होता सगळे बुलढाण्यातली मंडळी तिथे यायला लागली आणि बुलढाण्यातली मंडळी तिथे यायला लागल्यानंतर त्या याच्यामध्ये या प्रवासामध्ये एक वैशिष्ट्य, की बुलढाण्यामध्ये एकाचं माहेर नाही. जी मंडळी बुलढाण्याला येतील, काकांच्या वेळेला ही सगळी मंडळी येतील. असं बुलढाण्यातली एकही व्यक्ती अशी नाहीये, की जिने
काकांच्यासाठी लोक जे दर्शनाला यायचे, कधी कधी ट्रॅक्स भरून यायच्या. मग तिथे पुष्कळदा सोय व्हायची महाराजांकडे. पण एखाद्याला वेळ अवेळ जर झाली, तर आज यांच्याकडे नाश्ता, उद्या त्यांच्याकडे नाश्ता. कधी पाण्याचा त्रास जर असेल, तर आज यांच्याकडे अंघोळ, उद्या त्यांच्याकडे अंघोळ. जे घर जवळ असेल तिथे झोपायला जाणं. म्हणजे बुलढाण्याला मध्ये राहणं, झोप आणि जेवण. सद्गुरूसाठी जी जी व्यक्ती आली आहे, त्या त्या व्यक्तींना कधीही हॉटेलमध्ये उतरायची वेळ अख्ख्या बुलढाणेकरांनी आणली नाही. जी जी व्यक्ती काकांच्या संपर्कात आली, त्या त्या व्यक्तींनी प्रत्येकाने या येणाऱ्या मंडळींची काकांकडे ही मंडळी आलेली आहे. हे आपले गुरुबंधू आहे, हा आपला परिवार आहे. या नात्याने प्रत्येकाने जे जमेल ते, कोणी नाश्ता, कोणी जेवण, कोणी आंघोळीला बोलवणं. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीने कळकळीने अतिशय प्रेमाने सगळ्यांना बोलवायचे आणि करायचे. आता या मुक्कामामध्ये काय व्हायचं, की आता काका निवृत्तीच्या जवळ आले. या दर्शनाला येणाऱ्या मंडळींमध्ये डॉक्टर सौ वानेरे वहिनी यांची गजानन महाराजांवर अतिशय नितांत श्रद्धा. त्यांची खूप साधना, त्यांचा जप. पण त्या नेहमी भेटायला यायच्या काकांना. आणि फार पूर्वपुण्य त्यांचं भाग्य थोर, की काका निवृत्त झाले. आणि निवृत्त झाल्यानंतर काका बुलढाण्याला स्थायिक झाले. बुलढाण्याला स्थायिक झाल्यानंतर त्यांच्या घरी ते स्थायिक झाले. तो इतका काही सुवर्ण काळ होता आयुष्यातला, की विचारता सोय नाही. मग पुन्हा काका, आता हे जे दौरे होते, याचं स्वरूप थोडंसं बदललं. मग काका परगावी जायला लागले. आणि मग परगावी जायला लागल्यानंतर ते शिकवायचे, की हे बघा बेटा, आता इतके दिवस तुम्ही असं आपण कुठेही जायचो, गोष्टी ऐकायचो, भजन करायचो, नंतर तुम्ही बसून राहायच्या. पण आता आपण जेव्हा परगावी नवीन लोकांकडे जाऊ ना, त्यावेळेला मात्र आपण नुसतं बसायचं नाही. तिथे आपलं घर म्हणून जायचं. त्यांना कामामध्ये सेवा करू लागायची. जे असेल ते करायचं तिथे आणि कळकळीने करायचं हां. जसं आपल्या घरी आपण नासधूस होऊ देत नाही. किती मंडळी हे पहिले बघून घेतो. वाया जाऊ देत नाही कोणत्या गोष्टी. त्या कळकळीने त्या घरी आपण करायचं आणि त्यांना म्हणायचं, की "ताई, तुम्ही या, बसा, ऐका हे सगळं." काकांचं जे सांगतात ते त्यांना पुढे बसवायचं. आपण दरवाजात उभं राहून ऐकायचं. म्हणजे स्वयंपाकघरात लक्ष आणि बाहेरही लक्ष राहील आणि त्यांना 2 दिवस, 3 दिवस जो आपला मुक्काम असेल त्याचा आनंद मिळेल. आता ही दूरदृष्टी ही जी होती, ही शिकवण होती. हे काकांनी इतक्या बारीक-सारीक गोष्टी त्यांनी शिकवल्या आणि त्याप्रमाणे मग पुन्हा प्रवास होत गेला. आणि महाराजांच्या आशीर्वादाने इतकी त्यांची कृपा, की त्यांनी प्रत्येक वेळेला बुलढाण्याला यावं आणि आमचं येणं जमावं. आणि एक आयुष्यामध्ये ठरवलेलं होतं, की नाही बा, आपल्याला आता महाराज भेटलेले आहे ना, मुलांना शिक्षण काय ट्युशन लावून सुद्धा आपण घरी गेल्यावर हा अभ्यास भरून काढू. आणि मग त्याप्रमाणे ते करता करता त्या वयामध्ये मग मुलांना देखील आलेल्यांना पाणी देऊ लागणं, त्यांना कपबशी नेऊन ठेवणं, नंतर जी पडेल ती त्यांना करायची ती सवय लागायला लागली. आणि असं करता करता काका तिथे आले. त्यानंतर मग तो प्रवासही सुरू झाला. तर आता दुसरा टप्पा असा झाला, की निवृत्तीनंतर जसे काका वानेरे वहिनींच्या घरी राहायला आले, तर तसंच इकडनं गोविंद काका आणि काकू हे देखील कलकत्त्याहून निवृत्त झाले आणि ते देखील दुर्लापूरला होते. ते तिकडनं स्थायिक दोघं जण एकत्र राहायला लागले. काका, गायत्री काकू आणि गौरी, दत्ता काका, गोविंद काका हे सगळेजण राहायचे. पण ह्यांचं चौघांचं कधी कुटुंबच नव्हतं. कारण मग दरवर्षी ते काकू तिथे आल्यानंतर मग आम्ही तिथे जायला लागलो बुलढाण्याला. त्या बुलढाण्याला जाताना मग सुरुवातीला मुलं लहान होते. म्हणजे गुरुघर कसं असावं आणि गुरुघरी काय शिकायला मिळावं, हे सगळे अनुभव आता आम्हाला महाराजात दाखवायला लागले. कारण आता मग प्रवास जेव्हा व्हायचा,
बाहेर, तेव्हा मग काका आम्हाला सारखे दिनूमामांच्या आठवणी सांगायचे. निर्मला वहिनींचे इतकं त्यांना गुरुघरचं प्रेम होतं, की सारखं ते आठवणी सांगायचे, की त्यांनी आम्हाला कसं घडवलं, त्यांनी आम्हाला कसं शिकवलं आणि जेव्हा-जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मामांनी त्या प्रसंगात कसं केलं, या प्रवासात कसं-कसं केलं. नंतर राजाभाऊंची आठवण आणि हे सगळ्या गोष्टी ते सांगायचे आणि मग आम्ही तिथे पुन्हा दिवाळी आणि उन्हाळा काकांकडे तिथे बुलढाण्याला जायला लागलो. मग आता गुरु घरी राहायचं. मग काका म्हणे, "या इकडे, येत जा, इथे राहत जा, सेवा करत जा." आणि मग महाराजांकडे आम्ही उतरायचो तिथे. दिवाळीला कल्याणी यायची आणि आम्ही तर पहिलेच तिथे महाराजांकडे जायचो. तर याच्यामध्ये कधी मुलं लहान होते. मुलांना कधी कधीतरी असं वाटायचं, की ओंकारला किंवा ते महाराजांचे ताटाभोवती पटकन फुलं ठेवावे, रांगोळी काढावी, तो ते करायचा. अमृता लहान होती. कित्येकदा कधीतरी एखादं भांडं पडून जायचं वाढताना, कपबशी पडून जायची. मुलं लहान होते, पण म्हणजे आपल्याला गुरुघरी कसं म्हणजे महाराजांनी तर राहायला भाग्याने आम्हाला संधी दिली. पण मी तर म्हणते, की गोविंद काका आणि काकू यांच्याकडनं खरोखर खूप शिकायला मिळालं. कारण जर त्यांनी आपल्याला जर घर मोकळं नसतं ठेवलं, तर आपल्याला सेवा करायची संधी मिळाली नसती. शेवटी कितीही म्हटलं तरी सतत सगुणातला जवळचा सहवास आणि ऐकीव सहवास याच्यात थोडा फरक पडून जातो. आणि मग आम्ही तिथे जायचो. पण त्या माऊलीने मात्र कधीही मुलांना रागवलं नाही, की "हे का सांडलं? हे हे उचलून ठेव." एका वाक्यानेही काकूने कधी म्हटलं नाही. त्यानंतर आम्ही दिवाळीच्या वेळेला काकूंना म्हणायचं, "काकू तुम्ही स्वयंपाक करू नका. ठीक आहे मुलींनो, आज पाडवा आहे. तुम्ही करा स्वयंपाक. पण आज तुम्ही स्वयंपाक करणार आहात ना, हे साहित्य आहे. काजू, बदाम, साखर, तूप जे तुम्हाला हवं या अलमारीतलं ते सगळं घ्या. पदार्थ उत्तम करा. तो महाराजांना आणि काकांना आवडेल असा करा. त्यामुळे कशातही कोणतीही गोष्टीने काटकसर करू नका. फक्त स्वयंपाक मात्र चवदार झाला पाहिजे बरं." एवढं फक्त त्या सांगायच्या. त्यानंतर कधीही सूचना केल्या नाही. कधीही सारखं येऊन डोकावलं नाही. आता तुम्ही बघताय ना 2 दिवस दिवाळीचे, मग त्यात त्यांनी काही आम्हाला हे म्हणजे टोकलं नाही कोणत्या गोष्टीने. म्हणजे कधीच आपण दुसऱ्या घरी जाऊन काही स्वयंपाक करत आहोत असं कधी जाणवलंच नाही. म्हणजे आपल्या घरी जितकं माणूस विचार करेल, त्याहीपेक्षा मोकळीक आपल्याला महाराजांकडे मिळाली ती काका आणि काकू आणि दत्ता काकांमुळे. आणि मग अशा याच्यामध्ये त्यांनी आम्हाला संधी दिली. महाराज बोलवत गेले, काका बोलवत गेले आणि ती माहेरपण सुरुवात झाली. ती माहेरपणाची सुरुवात होता होता सुरुवातीला आम्ही तिथे जायचो, राहायचो. निघायचे दिवस आले, की मग दत्ता काका टोपी घालून बसायचे निघायच्या वेळेला, नमस्काराच्या वेळेला दरवाजात उभे राहायचे. गोविंद काका मात्र बस स्टँडला पोहोचवायला यायचे. गाडी जाईपर्यंत थांबून राहायचे. गेल्यावर पुन्हा फोन करायला नीट असं हे सांगायचे. आणि हे करता करता सगळ्या गोष्टी म्हणजे भाग्याने या इतक्या काही मिळाल्या, की प्रत्येक सण हा शेवटी महाराजांकडे आम्हाला साजरा करायला मिळू लागला. आणि हे करता करता सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या एका मनाच्या कोपऱ्यामध्ये, की कसं काकू सेवा करून राहिल्या, काका कसे हे करत आहे, गोविंद काका कसे आपल्याशी वागत आहे. रिकामा वेळ मिळाला की ते देखील कसं मार्गदर्शन करतात आहे, की नाही याच्यातनं आम्हाला दिनूमामाने कसं सांगितलं, आम्ही मालाला कसे तिथे गजर म्हणजे आपण पहारा करायला कसं बसून राहायचो, सेवा कशी कशी करायचो, हे सगळं त्या गोष्टी ते सांगत राहायचे. आणि हे करता करता मग आता निवृत्त झाल्यानंतर मग आता परगावी दौरे सुरू केले काकांनी. मग ते परगावी दौरे झाले की मग सुट्टी बघायची. काही अडचणी नाही आहे ना ते बघायचं आणि आम्ही दौऱ्यावर निघायचो. आता ह्या सगळ्या गोष्टी हा एक प्रपंचातल्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग आता दुसरा टप्पा दुसरा नंतर काकांसोबत परगावचा प्रवास सुरू झाला.
आता त्यातले अनुभव मी नंतर हे करते. पण अशाच एका प्रसंगी काय झालं, की एकदा दत्ता काका वणीला आले. वणीला आल्यानंतर इथे एक डॉक्टर ढवळे म्हणून होते, बालरोग तज्ञ. अगदी नुकतेच ते काकांच्या दर्शनामुळे इतके प्रभावी झाले होते, ते वणीला आले. तर त्यावेळेला त्यांना इथे आले असताना ते पूर्ण काकांचं ते प्रवचन सगळं त्यांनी ते रेकॉर्डिंग केलं आणि रेकॉर्डिंग केल्यानंतर अगदी दुसरी भेट होती त्यांची आणि त्यांना ते इतके अश्रू अनावर्य झाले, की त्यांनी तो भाग मग नंतर त्यांनी हे केलं, की मग आता पुस्तकांकडे कसं वळलो, तर पहिलं पुस्तक ढवळे डॉक्टरांनी ते लिहिलं वणीचं आणि मग अर्थात ते सगळी पूर्ण वाणी जशीच्या तसं काकांनी सांगावं, ते रेकॉर्डिंग त्यांनी जसंच्या तसं लिहिलं. ते लिहिलं म्हणजे कधी-कधी कुणाला असं वाटतं, की बा म्हणजे हे पूर्ण जसंच्या तसंच हे उतरवलेलं आहे. अर्थात ती सद्गुरूंची वाणी होती. पण ती लिहिताना देखील ते स्वतः त्यासाठी टाइप रायटर त्यांनी घरी आणलं. त्याचं टायपिंग करत शिकले. एक-एक वाक्य ऐकायचे, बंद करायचे, पुन्हा ते लिहायचे. असं करत त्यांनी ते जिद्दीने ते पूर्ण लिहिलं आणि ते पूर्ण लिहिल्यानंतर त्यांना महाराज इतकं छान सांगतात, हे आपण लिहावं, लिहावं. मग वही, पुस्तक, पेन घेऊन सगळ्या जणांना प्रेरणा व्हायला लागली, की आता आणि काकासुद्धा सांगायला लागले, की "अरे, आता आहे ना संत सहवास हा जो होतो, तर ही प्लेजर ट्रिप नसते त्यांच्यासोबत जाणं म्हणजे. ही यात्रा असते. हा सुवर्णकाळ असतो. तेव्हा आपल्याला जितकं ऐकता येईल ते ऐकायचं, लिहायचं आणि ह्याची नोंद करून ठेवायची." मग पुढे पुढे ते तसं करायला लागलो. डॉक्टर ढवळेंनी ते पुस्तक पूर्ण केलं आणि महाराजांच्या कृपेमुळे त्यांनी ते पुस्तक पूर्ण केलं. ते झाल्यानंतर त्यांना सहवास महाराजांचा थांबून गेला. कारण ते महाराजांच्या जवळ गेले आणि शांत झाले. त्यानंतर बुलढाण्याला काकांचा आम्ही आपलं प्रवास करत राहायचो. नंतर हे करता-करता काय झालं, की थोडंसं एक 4-5 वर्षांनी काकांना थोडंसं तब्येतीला त्रास, डोळ्याला त्रास व्हायला लागला. काका नागपूरला आले. नागपूरला आल्यानंतर मुलं कॉलेजला गेले, शिकायला लागले आणि इतका त्यांना डोळ्याचा त्रास सुरू झाला, की त्यांना त्या वेळेला असं 8 दिवस, 10 दिवस, 13 दिवस जसे डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे तिथे नागपूरला राहावं लागायचं. नागपूरला राहताना एकदा आता हे सुखसंवाद कसं लिहून घेतलं, असं हे प्रेम लावत-लावत काकांनी जवळ आणलं. महाराजांचं पर्यंत त्यांनी आपल्याला जवळ नेलं आणि आता हे साहित्य कसं लिहायचं, तर ती त्यांना इतकी कळकळ होती आणि इतकं वेळेचं महत्त्व होतं, की ते सारखं म्हणायचे, की वेळेचा सदुपयोग करा, वेळ वाया घालवू नका. म्हणजे मला आजही अजून आठवतं, की त्यांची ती कळकळ काय असावी. आम्ही नागपूरला होतो. काका आले होते तिथे. डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यांचं. ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना अतिशय त्या गोष्टीचा त्रास होत होता. तो त्रास होत असताना अक्षरशः काका खुर्चीवर मान अशी मागे करून बसायचे संध्याकाळी, जेव्हा आम्ही त्यांना भेटायला जायचो तर. 1, 2, 3 दिवस त्यांनी आराम केला ऑपरेशन झाल्यावर आणि मग ओंकारला विचारलं, की "आता तुझी कॉलेजची वेळ काय म्हणे ओंकार?" आणि मी दुपारी फ्री असतो. दुपारी 3 नंतर मी मोकळा असतो कॉलेजमधून. मग आता असं करायचं, की संत काका तिथे राहत होते त्यांच्या जवळ. ते राहत असताना आम्हाला संध्याकाळी म्हणायचे, की "तू ओंकार आणि रेणू तुम्ही या." आणि कधी-कधी मग हे यायचे वणीहून. मग आम्हाला संत काका आणि हे खाली बसायचे. मी आणि ओंकारला म्हणायचे, "बसा तुम्ही खुर्चीवर बसा. आईला त्रास होतो. बसा दोघं जण." आणि काका असं मान करून डोळे बंद करून असायचे आणि काका पुस्तक लिहायला सांगायचे. तर ते पुस्तक लिहिताना ते सांगायचे, की "आज मी हे मुद्दे देतोय तुम्हाला. हे मुद्दे तुम्ही आज ही गोष्ट देतो
हे उद्या तुम्ही मला या 4 गोष्टींचे मुद्दे दिलेले हे उद्या तुम्ही करून आणायचे. आणि मग ते त्यांना ते वाचून दाखवायचे दुसऱ्या दिवशी गेल्यावर. ते वाचल्यानंतर त्या ते सांगायचे, की यात अजून असा हा दृष्टिकोन हवा, तसं हवं, काय सुधारणा करायच्या, काय नाही. काका सांगायचे. प्रत्येकाचे दृष्टिकोन विचारायचे ती गोष्टीवर. "बापू, तुझं मत काय आहे? संत, तुमचं मत काय आहे?" ओंकारला विचारायचे, मला विचारायचे. आणि हे झालं ते स्वतःचा दृष्टिकोन आणि स्वतःचं मत या गोष्टीतनं हा अर्थ अपेक्षित आहे, असं सांगायचे. असं करता त्यांना इतका त्रास होत असताना इतकं म्हणजे त्यांच्या जागी जर दुसरं कोणी असतं, तर मला नाही वाटत की हे म्हणजे अर्थात ते म्हणजे अवतारीच होते काका. पण त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते मात्र कल्पनातीत आहे अगदी. तर त्यांनी ते सगळं पुस्तक लिहून घेतलं. म्हणजे त्यांच्या दवाखान्याच्या पिरियडमध्ये त्यांनी पूर्ण पुस्तक करवून घेतलं. पुस्तक केल्यानंतर त्याच्यात काय सुधारणा, काय नाही ते वाचन करून घेतलं. हे एक पुस्तक झालं. डॉक्टर ढवेंचं एक पुस्तक झालं. त्याच्यानंतर पुन्हा दुसरं एक अजून पुस्तक लिहायचं होतं. सुखसंवाद हे पुस्तक लिहिताना म्हणजे त्यांनी 20 नंबर, 19 नंबर हे जे पुस्तकं त्यांनी ते लिहून घेतले. त्यावेळेला आणि ते सूचना द्यायचे सगळं वाचून घ्यायचे. कारण ते नेहमी सांगायचे, की हे विचारधन आहे. अतिशय शब्द जपून लिहायचे. एक शब्द इकडचा इकडे व्हायला नको. आणि दुसरी जबाबदारी त्यांनी मग ते एक पुस्तक तर शेवटी ते सगळ्यात शेवटचं जे पुस्तक झालं, ते तर म्हणजे इतकं आश्चर्य आहे, की त्यांच्या कृपेमुळे काय होऊ शकतं हे बघायला मिळालं. कारण खरं म्हणजे आमच्याकडे यांची जी शाखा आहे नोकरीची, ही विज्ञानातली. म्हणजे मराठीचा काहीही त्यांना गंध नाही. आणि म्हणाले, की तेव्हा मोबाईल नव्हते, लँडलाईन होता. आता म्हणे एक पुस्तक लिहायचंय, मी इथून सांगतो. रोज लँडलाईनवर यांची योगायोगाने यांची बदली वणीला होती. आणि संत काकांना म्हणाले, की "संत, आता तुम्ही वणीला जा." रोज सकाळी काका उठले, की फोन करायचे लँडलाईनवर. सगळे मुद्दे सांगायचे, ही गोष्ट आहे अशी. आता तुला सांगितलं आम्हाला म्हणजे हे मी आणि संत काका ऐकायचो. हे नोकरीवर निघून जायचे. तिकडनं घरी यायचे. घरी आले, की कधी-कधी अंघोळही व्हायची नाही. काही जेवण व्हायचं नाही. आले, की बसायचे आणि अर्ध्या तासामध्ये ती गोष्ट होऊन जायची. म्हणजे आभार कुठवर मानणार ही जी पहिली गोष्ट आहे, ही अर्ध्या तासामध्ये झाली. आणि असं करता-करता ते पुस्तक त्यांनी दत्ता काकांनी हे पुस्तक 12 दिवसात पूर्ण केलं. आणि ही पूर्ण त्यांनी रोज लँडलाईनवर हे बोलायचं पहिले, सगळं सांगायचं. रात्री पुन्हा विचारायचे, आज कुठली गोष्ट झाली, काय झालं, कुठपर्यंत आलं आणि हे सगळं त्यांना सांगायचं, वाचून दाखवायचं. आणि हे करताना मला पुन्हा फोनवर सांगायचे, "बापू, मला रेणूला फोन दे." मला फोनवर सांगायचे, "रेणुताई, एक ऐका बरं का माझं." "हे काय काका?" "हे बघ, तू आहे ना मला जशी गरम पोळी खाऊ घालते ना, तशी संत आता तिथे आलेले आहेत ना, आपले संत काका, त्यांना तू आहे ना रोज मला जशी खाऊ घालते ना, त्या याने तू तू त्यांना खाऊ घालायची." म्हटलं, "ठीक आहे काका, तुम्ही सांगताय ना तसंच करेल. आता काही तुला सांगावं नाही लागणार," म्हणायचे. म्हटलं, "बरं, बरं, काही हरकत नाही, मी करेल." मग ते संत काकांना प्रत्येक गोष्टीची इतकी जाणीव होती दत्ता काकांना, की ही व्यक्ती महाराजांसाठी काय करू शकते आणि तिला कशाची गरज आहे. घर खरं म्हणजे कोणाच्याही घरी कुठल्याही गोष्टीची कमतरता नसते. पण एक प्रेम असतं, ते प्रेम करायला काकांनी शिकवलं. आणि त्यांचा शब्द तर असा असायचा, की तुम्ही म्हटलं, की आपल्याला आतून असं काहीतरी व्हायचं आणि आपण ती गोष्ट त्यांच्यासाठी करायचो. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र राहिलो
आणि आनंदात 12 दिवस राहिलो. आणि हे झाल्यानंतर पितृपक्षातली ही गोष्ट, पितृपक्षामध्ये सगळं झालं आणि आम्ही इथून वणीहून निघालो. तिथे बुलढाण्याला गेलो. बुलढाण्याला गेल्यानंतर काकांनी सगळं पुस्तक वाचून घेतलं. प्रत्येक गोष्ट पान ते बसा, आज या 4 गोष्टी, उद्या 4 गोष्टी, असं करत ते पूर्ण वाचून घेतलं 2 दिवसात. सर्वपित्री अमावास्येला त्यांनी शेवटची गोष्ट वाचली आणि स्वतः उठले. त्यांनी झांज आणली. ती झांज स्वतः वाजवली. रघुपती राघवचा गजर केला आणि समोर महाराजांचा फोटो होता त्यांच्या खोलीमध्ये. त्या खोलीमध्ये त्यांनी म्हणे गायत्री काकूंना सांगितलं की आज रेणूला साडी द्या, संत काकांना शाल द्या, बापूंना काही द्या प्रसादाचं. हे सगळं प्रसादाचं त्यांनी आणून दिलं काकांजवळ. काकांनी त्यांच्या हाताने गजर केला, झांज वाजवली, आम्हाला प्रसाद दिला आणि त्यांनी महाराजांना नमस्कार केला. पण हे सगळं त्यांनी इतकं करून घेतलं की ही सगळी शक्ती त्यांची, विचार हे सगळे त्यांचे. आणि ते सारखं लिखाणाला महत्त्व द्यायला लागले, सुखसंवादाला महत्त्व द्यायला लागले. आणि त्यातलं सारखं हे सारखं सांगत राहायचे की हे ना विचारधन अतिशय जपून वापरा, हे नीट वापरा, हे फार मोठं आहे बरं, हे सगळं नीट ठेवा, हा संग्रह पुढच्या पिढीला जतन करून ठेवा. मग आणि एकदा हे मी तुम्हाला का सांगतोय याचं कल्पना आहे का तुम्हाला? याचं कारण असं आहे म्हणे, आयुष्यामध्ये बाहेरच्या जगामध्ये आपण जेव्हा वावरतो त्यावेळेला एखादी घटना अशी काही होत असते की त्या घटनेमुळे आपण एका ताटात जेवणारे असतो, एकेकाळी अतिशय नितांत प्रेम असतं, पण मग ती मित्रमंडळातली असो, व्यावहारिक जगातली असो की नातेवाईक असो. आणि मग नंतर काय होतं की तो वाईटपणा येतो. म्हणजे आज ज्या व्यक्तीचा आपण उदो करतो, ती व्यक्ती उद्या आपल्याला नकोशी होते, तिचा द्वेष होतो, तिचा तिरस्कार होतो आणि तिच्याबद्दल आपण एकही वाक्य बोलत नाही. हे जेव्हा होतं तेव्हा काका काय म्हणायचे की हे विचार अशा घटनांमुळे बदलू शकतील, बदलतील, परंतु आज हे पुस्तक पूर्ण झालं छापून की हे पिढ्यानपिढे तसेच राहणार आहे, याचे शब्द बदलणार नाही. त्यामुळे पुस्तकांना अतिशय महत्त्व आहे. माणसाने किती बोललं हे झालं तरी तुमच्या बुद्धीत फरक केव्हा पडेल आणि काय बदल होतील हे सांगू शकत नाही. त्यामुळे सुखसंवाद हे तुम्ही नीट ठेवा, नीट जपून वापरा. हे तुम्हाला सदैव सोबत राहतील, त्यामुळे हे सांभाळून ठेवा, हे काका सांगायचे. आणि काळजी घ्या की हे माणसाचे मत जसे बदलतात तसं पुस्तकाचं मत बदलणार नाही. ते काल जसं होतं तसंच आज राहणार आहे, आज आहे तसंच ते उद्याही राहणार आहे. त्यामुळे याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही इतकी कळकळ होती, ही वेळ वाया घालवायचा नाही, मला सदैव कल्याण करायचं आहे, मला हे लोकांपर्यंत पोचवायचं आहे, ही इतकी त्यांना हे होती की ते तळमळ होती की ते प्रत्येकाला ते शेवटी म्हणजे सांगत राहायचे, हे लिहून ठेवा, हे लिहून ठेवा, महाराजांचं कार्य आहे, हे महाराजांचं कार्य आहे. आणि असं करता करता दत्ता काकांनी मग ते पुस्तकं लिहून घेतले. मग हे पुस्तकं लिहून घेता घेता त्यांनी मग प्रवासातला आपल्याला त्याच्यामध्ये सांगायचे. तर मग त्याच्यात आपल्यात बदल कसे झाले हे याच्यामध्ये, आता हे सुखसंवाद लिहिताना किंवा हे महाराजांचं करताना, आता तिथे जसं राहिलो, आता महाराज काय असतं की संतांच्या घरी इतकी ती शक्ती असते राहण्याची, ऐकण्याची, त्यांच्या नजरेची, त्याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. मग काका म्हणायचे की तुमचं प्रारब्ध, तुमची ग्रहण करण्याची शक्ती, त्याप्रमाणे सांगताना आम्ही सगळ्यांना सारखं सांगतो, सूर्य हा कधीही भेदभाव करत नाही, त्याचा प्रकाश हा सगळ्यांना सारखा असतो.
फक्त तुमचं प्रारब्ध आणि तुमचं दार किती उघडं ठेवलंय आणि तुमचं ग्रहण शक्ती किती आहे, महाराजांची काय इच्छा आहे, याप्रमाणे त्या सगळ्या घटना घडतात. असं करता करता त्या पुस्तकांचं काम झालं. आता हे पुस्तकांचं काम करता करता आता शिकायला काय मिळालं? तर काका म्हणायचे, की हे प्रपंच जसं करता करता आम्ही महाराजांकडे राहायचो, दिवाळीला जायचो, उन्हाळ्यात जायचो. आता नंतर काका झाले शांत. काका शांत झाल्यानंतर मधला पिरियड खूप त्रासाचा गेला सगळ्यांना. तो त्रासाच्या अतिशय जात असताना त्याच्यात नंतर आपण ते सांगून गेले, की मी हे सगळं विचारधन तुम्हाला करून ठेवलेलं आहे. मी हे सगळं करून ठेवलेलं आहे. तुमची सगळी सोय करून ठेवली आहे मुलांची. मग प्रसंग कसे येतात आणि आपल्याला या सगळ्या प्रत्येक घटनेतनं, प्रत्येक प्रसंगातनं कसं शिकायला मिळालं? जसं आता बुलढाण्याला आम्ही राहायचो. तर खरं तर म्हणजे प्रवास आता पुन्हा हा एक वेगळा आयुष्यातला टप्पा झाला सुरू, की काका शांत झाल्यानंतर पुन्हा आता सगळं चित्र कसं काय बदलतं, कसं वातावरण राहतं आणि मग काका म्हणायचे, की "मी इतकं काही तुम्हाला धन दिलेलं आहे, हे तुम्ही आठवा, हे साठवून ठेवा." मग खूप जेव्हा आपल्याला अतिशय त्रास व्हायचा, मन उदास व्हायचं, त्यावेळेला ते सगळं ते आठवण करत राहायची. तर ती आठवण कशी करायची? तर ते घडलं कसं? आता पुस्तक लिहिताना किंवा काकांच्या सहवासात राहताना काय-काय गोष्टी बघायला मिळाल्या. तर सगळ्यात पहिले काकांचा साधेपणा बघायला मिळाला, की काका कधीही बडेजाव दाखवला नाही किंवा मला असंच हवं, मला तसंच हवं, मला अशी सोय लागते, मला तशी सोय लागते, हे कधीही नाही. आणि उपासनेला जी येणारी व्यक्ती राहायची, त्याची काळजी इतके काका घ्यायचे, की मुलांना देखील सांगायचे लहान मुलांना, "अमृता, ओंकार आपल्या घरी उपासनेला त्या आजी येतील ना, तर त्यांना आल्यावर बेटा ते चालत येतात. पहिले त्यांना पाणी द्यायचं आपण आणि उपासनेला त्यांना त्रास होत असेल, खुर्ची द्यायची." असं करता त्यांना बाथरूमला जायला सोपं जाईल म्हणून त्यांना तिकडच्या बाजूने आपण आपल्या घराच्या बसवायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये उपासनेसाठी जी व्यक्ती महाराजांच्या नामाला लावायची आहे, त्यांना महाराजांच्या जवळ आणायची आहे, त्या व्यक्तीसाठी त्यांनी कधी विचार केला नाही. म्हणजे कित्येकदा मी सांगते ना, वाहन नव्हतं, पैशाची सुबत्ता नसायची. काकासुद्धा लोकांसाठी तर सगळं छत्र त्यांनी पूर्ण सगळं त्यांनी सुरुवातीला हे सगळी सर्कस, हे सगळं गोतावळा जमा केला हा सगळा दत्ता काकांनी केला. म्हणजे बाकी सगळे जण तन धनाने झिजले, पण काकांनी पूर्ण झोकून दिलं होतं त्यावेळेला. सगळ्यांसाठी वेळ देत होते, सगळ्यांना घडवत होते. कित्येकदा काका स्कूटरवर बसून जात होते, की नाही ती व्यक्ती उपासनेला येते ना, तिला भेटायला आपण जायला हवं, तिची काय अडचण आहे ते बघायला हवं. कधीही कुणालाही न दुखवता सगळ्या गोष्टी आपोआप सगळ्या होत होत्या. या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यानंतर आता खरं म्हणजे काका मग शांत झाल्यानंतर जेव्हा उपासना होते, तेव्हा या गोष्टी आठवतात. त्यानंतर शिकायला कसं मिळालं म्हणजे मला आम्हाला हे वाटायचं, की स्वयंपाक करताना काकू कधी कुरकुर करत नाही, भाजी चिरताना कधी कुरकुर करत नाही. या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला त्या लक्षात होत्या ना, इतके वर्ष आपण तिथे प्रत्येक सण केले बुलढाण्याला, तिथे राहिलो. आता काका शांत झाले. काका शांत झाल्यानंतर आता काही मंडळी इथे दत्ता काका यायचे म्हणून काही जे काय आपल्या इथे उपासना असते, गुरुपौर्णिमेला काही मंडळी येत असतात इथे. तर दरवर्षी ते मंडळी येतात, तेव्हा मला सदैव ते आठवतं, की आपल्याला तिथे काय वागणूक मिळाली, आपल्याला तिथे काय शिकायला मिळालं. आणि मी देखील तोच सतत प्रयत्न करते, की नाही काकू कधी बोलल्या का? त्यांनी कधी सूचना केल्या का? आपल्याला स्वयंपाक करणं असं दडपण आलं का? आपणहून कोणी ओट्याजवळ आलं तर करा. पण ते सदैव सारखं या गोष्टी आपल्याला सारखं आठवतात, की नाही ते तसं हे ना, मग आपण आता इथे प्रयत्न करायचा, शांत राहायचं. आता गमतीचा एक प्रसंग आहे, की कदाचित त्या व्यक्तीने
हेतुपूर्वक झाले नसेल किंवा दिसलं नसेल. गुरुपौर्णिमेचा उत्सव होता आपल्या घरी आणि एक अशी मोठी बरणी होती. त्या बरणीमध्ये खाली साखर होती, थोडी होती आणि त्या व्यक्तीला बहुतेक टाकणारीला काही मला कल्पना नाही, पण ते त्याच्यामध्ये तिने काय केलं, की एक त्या साखरेच्या बरणीमध्ये रवा ओतून दिला. रवा ओतल्यानंतर झालं कसं, की गुरुपौर्णिमा झाली आणि दुसऱ्या दिवशी त्या डब्यातली साखर संपली म्हणून मी डब्यातली साखर घ्यायला गेले. ती घेताना मला अ, चहा सगळा शिजायला लागला. असं कसं झालं? असं कसं झालं? मग पुन्हा मी बघितलं, ते दुसऱ्यांदा खराब झाला. तिसऱ्यांदा ते काढून बघितलं ताटात. जेव्हा ते ताटात बघितलं तेव्हा लक्षात आलं, की कुणाचं तरी अनावधानाने ती पुडी ती रव्याची त्यात ओतली गेलेली आहे. बरं आता तो साखर आणि रवा दोन्ही एकत्र झालं. त्याचा उपयोग काहीच होत नव्हता. ना शिरा होत होता, अ, ना त्याचा काहीच करू शकत नव्हतो. मग तर आपण ते सगळं घेतलं आणि ते ढोरांना बाहेर लावून दिलं. पण ही सुद्धा प्रपंचामध्ये हे देखील महत्वाचं आहे. त्यावेळेला आपल्यात रागा झाला नाही. कारण मला ते आठवत होतं. एकदा आपल्या हाताने काही गोष्टी पडली, सांडली, आपण हे केली का आपल्याला गुरुघरी काय मिळालंय? हा इतका सहवासाचा परिणाम झाला, की सदैव ते आठवत राहायचं, की नाही आपल्याला काकांकडे कोणत्या गोष्टीचं हे कसं आपल्याला अनुभवलं. नाही, चुकून झालं असेल कोणाकडनं तरी मी विचारलं देखील नाही कोणाकडनं झालं, काय झालं? ठीक आहे, झालं, झालं. पण हा जो आपल्यातला बदल आहे, हा महाराजांशिवाय होऊ शकत नाही. असते छोटी गोष्ट, काका सारखं म्हणायचे, "तुलना करा, घरापासून प्रेम करा." काका ती गोष्ट सांगायची नाही, तर डोंगरावर तो मुलगा जातो. तो सांगत असतो, "तुला काय म्हणायचंय हे तू बघ." कारण एक भिंतीवर चेंडू फेकला, की तो आपल्याकडे येतो किंवा आय हेट यू, आय हेट यू तो मुलगा जेव्हा म्हणतो त्याला तेव्हा तेच आय हेट यू ऐकायला येतं. काका म्हणतात, "अरे तसं नाही, आय लव्ह यू, आय लव्ह यू म्हणा." मी जेव्हा आय लव्ह यू म्हणतो तेव्हा पहिले हे म्हणा, की नाही माझ्या कुटुंबाचं माझ्यावर प्रेम आहे. माझं सगळ्यांवर प्रेम आहे. म्हणून वाक्य असं बोला, की ते तुम्हाला ऐकवल्या जातील. जे आपण बोलणार आहोत तेच आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने काकांनी शिकवलं. खरोखर त्यांचे अनंत उपकार आहेत. मी तर सांगते, की या प्रवासामध्ये जेव्हा-जेव्हा काकांसोबत जायला मिळालं, तेव्हा मला असं कधी वाटलंच नाही. असं जेव्हा मी ते सद्गुरू लीलामृत वाचायची, तेव्हा असं वाटायचं, की अरे! हा तर प्रसंग आता घडला. अरे! हा तर प्रसंग आता असा घडला. म्हणजे सदैव ते आपल्याला काका आणि महाराज कधी फरकच जाणवला नाही. इतकं त्यांनी कळकळीचं, इतकं कर्तव्य पाळायचे, की समोरची व्यक्ती ही काय आहे ते मला काही देणं-घेणं नाही. माझं काय नातं आहे, माझं काय कर्तव्य आहे. आपल्या घरी ती व्यक्ती आली आहे का, नातेवाईक आली आहे का, तिचं भाडं काढायचं, तिला पोहोचवायला लावायचं, त्यांची सोय करायची. ही काकांनी आपल्याला म्हणजे या गोष्टी काकांकडनं शिकायला मिळाल्या. कधी-कधी थोडंसं विसर होतो. पण मात्र आठवतं, की नाही थोड्या वेळाने आठवतं, लगेच आठवत नाही. त्यानंतर एक प्रसंग असा आला, की त्यावेळेला असं सारखं जाणवत होतं, की आपल्याला हे काकांचं हे जे काम सुरू आहे, काका शांत झालेले आहे, आपल्याला त्रास होत आहे. तर याच्यामध्ये काका कसे सांभाळायचे, की श्रद्धा कशी असते. आपल्या इथे एक साधक भगिनी येते. तिचा एक मुलगा आहे. तिच्या मुलाची नितांत श्रद्धा दत्ता काकांवर आहे आणि त्यांनी काही बाकी काही साहित्य वाचलेलं नाही आहे, काही नाही किंवा त्याच्या घरी काही तात्यासाहेबांचे अनुग्रहित मोठ्या महाराजांचे वगैरे आहे. मी तर बा म्हणे फक्त दत्ता काकांना बघितलं, त्यांच्या गोष्टी ऐकल्या, त्यांनी मला समजवलं, मी त्यांना गुरु केलं. आता तो तरुण मुलगा, इंजिनिअर मुलगा, रोज त्याने देवघरात सुखसंवादाचं पुस्तक ठेवतो तो. त्यातली एक गोष्ट वाचतो आणि ऑफिसला जातो. तर मला तो सांगतो नेहमी, की "मावशी, मला आहे ना नोकरीत त्रास होत नाही. मला मुलाबाळांचा त्रास नाही. अतिशय सुखी कुटुंबामध्ये मी जीवन जगून राहिलो." मला सांगा आता हे कोण सांगू शकतं, की ही श्रद्धासुद्धा अशी काम करते आपल्याला, की हे बघायला मिळतं आपल्याला किंवा कुणा आणि काका तर अनंत होते. त्यांच्या पोटात सगळं राहायचं. अ, काकांजवळ लोकं एकांतात काय ज्या गोष्टी कोणाजवळ बोलू शकत नाही. कित्येकदा असं व्हायचं, की
एखादी गोष्ट नको ती चूक झाली एखाद्याकडनं, तर ते पालक मुलांना घेऊन यायचे. काका दार बंद करायचे आणि त्यांच्याशी बोलायचे. त्यांच्या आपसात काय बोलणं व्हायचं हे काही आपल्याला माहिती नाही. पण बाहेर आल्यावर काका एवढंच म्हणायचे, की महाराजांना नमस्कार करायचे आणि म्हणायचे, "महाराज सांभाळतील. पुन्हा कोणती चूक करू नका तुम्ही." आणि त्यांचं कल्याण करायचे काका. पण असे कित्येक जीव होते, की काकांजवळ ते लोकं मन मोकळं करायचे आणि सांगायचे. पण काकांचं आपणहून कधीही काका म्हणे जगाकडनं जेव्हा जी घटना घडली असेल ती लोकांना कळेल तेव्हा कळेल. पण काका स्वतःच्या तोंडून फक्त लोकांचे झाकत गेले आणि फक्त प्रेम आणि प्रेमच करत गेले. ते सारखं म्हणायचे ना, मी तर त्याच्यानंतर या सुखसंवादातनं पुन्हा एक गोष्ट अशी जाणवली, की जेव्हा यांनी हे पुस्तकं लिहिण्याला खूप मदत केली आणि शेवटचं जे पुस्तक होतं, आभार कुठवर मानणार ते हे तर यांनी पूर्णतः यांनी लिहिलं. लिहिल्यानंतर कुठलंही पुस्तक झालं, की ते सगळं प्रूफ रीडिंग किंवा कच्चं किंवा कव्हर हे सगळं झाले, की हे काकांजवळ नेऊन द्यायचे आणि म्हणायचे, की "काका, हे पुस्तक तयार झालंय. कव्हर कोणतं घ्यायचं, ते बोट ठेवायचं, ते कव्हर फायनल. काका, नावं काय लिहायचे? ठीक आहे, काका सांगतील ते." त्या क्षणाला मला थोडा विचार आला, की अरे, हे सुचवणं आपल्याला ते क्षेत्र नाही, आपली भाषा नाही. तसं जर विचार केला तर 10 मिनिट सुद्धा ते मराठीत नीट बोलू शकत नाही. पण ती लिहून घेणं किंवा हे महाराज जे सांगतील, कारण ते सदैव म्हणा, ही वाणी आपली नाही आहे, ही वाणी आपल्या काकांची आहे. हे सगळं प्रत्येक शब्द काकांचा आहे. हा तर काकांचा मोठेपणा आहे, की त्यांनी त्यांच्या लेकरांना त्यांचं कौतुक करावं म्हणून आपले नावं त्यांनी टाकलेले आहे. नाहीतर यातला प्रत्येक शब्द हा महाराजांचा आहे. हा प्रत्येक शब्द हा आपल्या गुरुचा आहे. ही जी जाणीव, ही जी बुद्धी होणं, हे देखील मी तर म्हणते सद्गुरूंचंच काम आहे. याच्यात देखील आपल्याला बुद्धी सांभाळून ठेवणं ही दत्ता काकांची कृपा आहे. प्रत्येक गोष्टीत काकांची कृपा, महाराजांचा आशीर्वाद असल्याशिवाय या गोष्टी जमूच शकत नाही. त्यानंतर प्रत्येक जण तिथे यायचं, करायचं. प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करायचे. आता झालं कसं दुसरा एक प्रसंग, की मला आठवतं, की गौरीचं लग्न होतं. गौरीचं लग्न असताना आता आता कुठलीही बाई स्त्रीसुलभ बुद्धीने जायचं म्हटलं, की एक विचार करते, की ही रात्री साडी नेसायची, ही लग्नाला नेसायची, ही दुपारी नेसायची. एक असं आपण ते कपडे वगैरे घेऊन जातो. त्या याने आम्ही गेलो तिथे. आता प्रत्येक वेळेला काका सांगत राहायचे मालाडच्या गोष्टी, दिनू मामांच्या गोष्टी, मामींच्या गोष्टी. मामी कशा त्यावेळेला वागल्या, दिनू मामा कसे वागले, तात्यांनी कसं त्यांना बक्षीस दिलं. प्रत्येक गोष्ट वेळ असली की ते सदैव त्या विश्वात असायचे, त्या गोष्टी ते सांगायचे. आणि झालं कसं की तिच्या लग्नाच्या वेळेला सीमनपूजन होतं आणि सीमनपूजनाला आम्ही मांडवामध्ये गेलो सगळेजण. आता काकांच्या गुरुघरची मंडळी लहानपणापासून आपल्याला ज्यांनी घडवलं, सांभाळलं, मामी आल्या होत्या, गुरुघरची मंडळी आली होती, मुंबईची काही मंडळी होती. ते सगळे आले. कार्यालयामध्ये रात्रीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम झाल्यानंतर काकांनी रात्री मग मला जवळ बोलवलं आणि म्हणे घरी गेल्यावर आता खुर्ची घेऊन बस म्हणे इथे मला. मी बसली त्यांच्याजवळ. तर म्हणे आता एक काम करायचं आहे तुला रेणू, उद्याला आहे ना आपले सगळे महाराजांकडची मंडळी, आपल्या वहिनी, मामी येतायत म्हणे उद्याला आणि सगळेजण येणार आहेत. तर एक काम करायचं आहे तुला म्हणे, मी तुझ्यावर एक काम सोपवणार आहे. म्हटलं ठीक आहे काका. मी ऐकत गेली. तर म्हणे ते काम असं आहे, की उद्याला म्हणे तुला इथे यायचं नाही आहे म्हणे. लग्नाच्या मांडवात तुला यायचं नाही आहे म्हणे. मी ऐकत होते. मी ते बोलत होते. मी ऐकत होते. दुसरं काम, मांडवात यायचं नाही. त्यानंतर
सकाळी इथे मामी आणि महाराजांकडचे येणारे सगळी मंडळी, त्या सगळ्यांची नाश्त्याची तू सोय करायची. तिसरं, तुला काय हवंय, काय नको आहे, इथले तू कुठलंही सामान रिकामं केलं तरी तुला काही प्रश्न नाही. तो तर काही म्हणजे काकूचाही प्रश्न नाही. पण तुलाही म्हणे या व्यतिरिक्त काही अजून आणून हवं असेल बाजारातून, तर तुझ्या इथे बाजारात पाठवण्यासाठी मी एक मुलगा ठेवतो. त्या मुलाला मी इथे ठेवेल आणि तू त्याच्याकडनं सगळं सामान बोलवायचं. दुपारी काही मंडळी दर्शनाला येतील, त्यांना तू हातावर कोरडा प्रसाद द्यायचा. त्यानंतर ही सगळी मंडळी रात्री गावाला जाणार आहे. तेव्हा या सगळ्यांना तुला डब्याची सोय करायची आहे. हे डबे तुला करायचे आहेत. तुझ्याकडनं होईल का? होईल काका. मग तुला काय मदत हवी ती तू मला सांगायचं. काय सामान आणून हवंय ते सांगायचं. पण फक्त उद्या घर सोडायचं नाही म्हणे मी येईपर्यंत. ठीक आहे म्हटलं काका. काकाने सांगितलं. दुसऱ्या दिवशी काका सकाळी लवकर उठले, नाश्ता केला आणि कार्यालयात गेले. नंतर मामी आल्या, बाकीची सगळी मंडळी आली, त्यांचा नाश्ता झाला. त्यांचं सगळ्यांचं सगळं व्यवस्थित झालं. ती मंडळी सगळी कार्यालयात गेली. दुपारी लोक दर्शनाला येणारे होते, त्या सगळ्यांना मी कोरडा प्रसाद घरात जे जे होतं तेवढं जे असेल ते सगळ्यांना देत गेली. संध्याकाळी गौरीची वरात गेली. वरात गेल्यानंतर काका घरी आले. घरी आल्यानंतर आता म्हणाले की मला आहे ना गरम गरम पहिले चहा कर म्हणे तू. मग चहा केला त्यांना. चहा घेतला त्यांनी आणि म्हणे डबे तयार आहे रेणू. म्हटलं हो काका, सगळं तयार आहे, फक्त पॅक करायचे आहे. हे बघ गाडी इतक्या वाजताची आहे, इतक्या वाजता हे सगळं तयार मला इथे आणून ठेवून दे हा महाराजांसमोर. म्हणजे ठीक आहे काका. आणि ते सगळं डबे तयार केले, स्वयंपाक तयार केला आणि ते सगळे डबे आणून ठेवून दिले महाराजांसमोर. जरा वेळाने ती सगळी मंडळी आली. त्या सगळ्यांनी नमस्कार केला महाराजांना. वाड्यामध्ये वाणेरवाणींच्या तिथे आले. सगळं नमस्कार गाठीभेटी सगळ्यांच्या झाल्या. सगळेजण पोचवायला गेले. तो डबा दिला. डबा केल्यानंतर काका मग नंतर काही बोलले नाही. मग दुसऱ्या दिवशी बहुतेक धारवाडकर बहिणींचा फोन आला असावा त्यांना की डबा सगळ्यांना पुरला, चांगला झाला वगैरे जे काय असेल ते. तर त्यांनी ते सांगितलं काकांना. तर मला सकाळी काकांनी आवाज दिला. म्हणे तिला आवाज दे आणि म्हणाले की हे बघ सगळ्यांना डबा आवडला, सगळ्यांना पुरला, सगळं छान झालं बरं. आणि त्यांनी नंतर महाराजांना नमस्कार केला. म्हणजे ती सेवा आपल्याला महाराजांनी. पण मी तर म्हणते की ही सुद्धा बुद्धी देणारे तेच आहेत. कारण आपलं इतकं ऐकलेलं असतं की सारखं यांनी आयुष्य वाहून दिलं तिथे दिनू मामा मामी किंवा गुरुघरासाठी. तर आज आपल्याला ही जर संधी दिली तर अर्थात ही सद्बुद्धी मोठ्या महाराजांनी दिली. त्यामुळे ही प्रत्येक गोष्ट घडवणारे मोठे महाराज आहे. आणि मोठ्या महाराजांनी या सगळ्या गोष्टी करवून घेतल्या. प्रवासात त्यांनी सोबत ठेवलं आणि ते सुद्धा सांगितलं की आता पुढच्या पिढीला पुन्हा आता आपण फक्त लिहायचं आहे. पुढच्या पिढीला हे प्रवास वर्णन आता आपण करून ठेवायचं. आणि त्याच्यातनं त्या गोष्टी कशा हे होत होत्या. आणि मग त्यांनी एकदा मला विचारलं की म्हणाले की तू काय वाचते रेणू. मी म्हटलं काका मी तर फक्त मायाताई मानकरांचं स्तोत्र वाचते फक्त. म्हटलं हो का. म्हणे मग आता असं करावं आपण एखाद्याला सद्गुरू लीलामृत पण वाचत जावं म्हणे आणि त्यातला एखादा समास वाचावा आणि आपणच आपल्या मनाला विचारावं की आता ही मला याच्यातली ओवी कोणती आवडली आहे. तर म्हणे आपण विचारावं. तर आता मी ती वाचत होती, जात होती आणि ते चालू होतं सगळं. आणि एक दिवस नंतर काकांसमोर तिथे बसली मी बुलढाण्याला
आणि ती महाराजांसमोर सारखी ती डोळ्यासमोर ती ओवी यायला लागली की यांच्या चालीने चालावे, यांच्या बोलीने बोलावे, यांच्या सान्निध्य राहावे सर्व काळ. बस महाराजांजवळ सदैव राहावं. आणि ती इतकी त्यांची ती म्हणजे महाराजांचं इतकं अगाध प्रेम होतं की त्या पिरियडमध्ये आपल्याला मुलं काय शिकत आहे, काय कोणत्या वर्गात आहे, का करत आहे, ते सगळं काका हे सांभाळायचे. या प्रपंच हा काकांनी तर म्हणजे सांगते ना, सगळ्यांच्या प्रत्येकाच्या प्रपंचाची घडी लावून दिली. तुम्हाला विचार करायला वेळच नाही करू दिला. तुम्ही फक्त हे करा, बाकी मी सगळं सांभाळतो. असं करत प्रत्येक प्रसंगात त्यांनी बोट धरून मार्ग दाखवला. प्रत्येक प्रसंगात त्यांनी आपल्याला सांभाळलं. तर याच्यामध्ये आपल्याला जसं सुखसंवादामध्ये हा जो माणसातला बदल बघायला मिळाला किंवा आपल्याला आपल्यातला काही बदल होतोय का? किंवा ते आपल्याला अशा प्रसंगी आठवतंय का? तसं मला महाराजांच्या याच्यामध्ये या गावोगाव फिरताना म्हणा किंवा काका जेव्हा बुलढाण्याला यायचे, तेव्हा मला एक प्रसंग आठवतो. मायाताई मानकरांकडे काका आले होते. बाहेर मांडव घातलेला होता. कार्यक्रम चालू होता आतमध्ये. आणि यांना खूप इतका एकाकी ताप आला, की विचारता सोय नाही. आणि ताप आला असताना तर कार्यक्रमातनं 2 गाणे झाल्यावर जेव्हा-केव्हा प्रत्येक वेळेला ती आतमध्ये यायची मायाताई. तर आतमध्ये आली की ती म्हणायची, की डोक्याला हात लावायची, पांघरूण घालायची यांच्या अंगावर. "अरे बापू, किती तापाने फणफणलाय रे? काही गोळी घेतली का? काही आणून दिलं का याच्यासाठी?" इतक्या कळकळीने, की महाराज म्हणतात ना, की विश्वबंधुत्व म्हणजे काय असतं? म्हणजे सद्गुरू पाठीराखे झाले, त्यासी विश्वबंधुत्व मिळाले. म्हणजे इतकं इतकं प्रेम बघायला मिळालं काकांच्या याच्यामध्ये. आणि काकांनी नुसतं माणसं जोडले. इतके कळकळीचे काका होते, इतके तळमळ होती त्यांना, की माणूस घडावा. माणूस अरे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आहे ना सूत्र सोपे-सोपे सांगितले. परंतु ते करायला, आचरणात आणायला खरंच अवघड असतं. प्रत्येक ते आपण आठवायचे, तुलना करायची नाही. किती सोपी गोष्ट असते. पण आपण किती वेळा ते अंमल त्याचा करतो. प्रत्येक गोष्टीत असं करता काकांनी आजपर्यंत आम्हाला घडवलं. त्यांनी हे सांगितलं, की जसं जगामध्ये चंद्र आणि सूर्य हे अव्याहत राहणार आहे त्यांचं कार्य करत, तसं आपल्या सद्गुरूंचं कार्य देखील अव्याहत चालू राहणार आहे. आणि त्यांनी इतके आपल्याला विचारधन देऊन गेलेले आहे, की हे आपल्याला सदैव त्यांच्या आशीर्वादाने हे पुरणार आहे. हा साठा आपल्याला सदैव सोबत राहणार आहे. आणि काका एक नेहमी म्हणायचे, की मी कोण आहे यापेक्षा मी कुणाचा आहे हे सदैव आठवायचं. तेच आठवायचं, की खरंच आपल्याला मुलगी म्हणून बोलवलं, आपल्याला प्रेम केलं, आपल्याला सोबत ठेवलं. आणि सगळ्यांवर हे जे प्रेम करताना प्रत्येक गरीब गरजूंना, मुलांना शिक्षणासाठी मदत केली. प्रत्येकाला वयस्कर लोकांना मदत केली. मुलांना, लहान मुलांना घडवलं. आपल्याला प्रपंचात कसं वागायचं हे शिकवलं. परमार्थ हे करता इतक्या सोप्या पद्धतीने कसा करायचा हे शिकवलं. आणि हे करता सगळ्यात शेवटचा हे शिकवलं, की बडोद्याला त्यांनी एकच गोष्ट सांगितली, की आता कलियुगामध्ये इतकं सोपं सांगणारे दुसरे दत्ता काका आता तुम्हाला पुन्हा भेटणार नाही. तेव्हा यापुढे तुम्ही 1 तास जप करायचा आणि या पुस्तकांची सोबत ठेवायची. आणि तळमळीने त्यांनी सांगितलं, बाकी महाराज सगळे तुम्हाला सांभाळणारे आहेत म्हणे. आणि खरंच काका आपल्यासोबत कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यामुळे आपण सगळेजण महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करू, की आम्हाला सदैव काकांचं असंच प्रेम मिळत राहावं, महाराजांचं मिळत राहावं, आपल्या परिवाराचं मिळत राहावं, आपल्या परिवाराची एकी राहावं. आणि याच आनंदात आपण सगळ्या गोष्टी त्यांच्या सांभाळण्याचा प्रयत्न करू. त्यांनी ज्या शिकवल्या त्याचा प्रयत्न करू. अभ्यास करत राहू, आठवत राहू. महाराजांनी आपली सद्बुद्धी टिकवून ठेवावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझं इथे बोलणं संपवते. सद्गुरुनाथ महाराज की जय. खूप छान काकू, अतिशय छान आणि
तुम्ही आज काकांच्या आठवणी आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. जसं तुम्ही आता सांगितलं, की ज्याचा सद्गुरू पाठीराखा झाला, त्यांना विश्वबंधुत्व मिळाले. हे खरंच खूप छान सूत्र आहे, की जसं काका तुम्ही तुम्ही सांगितलं, की गुरुसेवेची थेअरी आणि गुरुसेवेचं प्रॅक्टिकल याचा जो आनंद तुम्ही आमच्यासोबत व्यक्त केला, तो अतिशय सुंदर आठवणी तुम्ही आमच्यासोबत शेअर केल्यात. त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि पूर्व पुण्याईने हे संत सहवास मिळत असतो आणि हे आम्ही खरंच भाग्यवान आहोत, की तुमचा जो सहवास तुम्हाला काकांचा लाभला, त्याच्या आठवणी आज आम्हाला तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळाल्या. त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार, की तुम्ही आज छान काकांच्या आठवणी आमच्याबरोबर शेअर केल्यात. सुखसंवाद म्हणजे खरंच एक दिलेलं काकांनी विचारधन आहे आणि हेच विचारधन जर आपल्या सोबत असेल, तर आपलं आयुष्य खरंच श्रीमंत होऊ शकतं आणि आपल्या कोणत्याही कठीण प्रसंगी काका आपल्याला बोट धरून बाहेर काढतील त्या प्रसंगातून, असे काकांचे विचार आहेत. जसं काकांनी सांगितलं, पुस्तकांचं मत बदलत नसते. म्हणूनच सुखसंवाद या पुस्तकांचं महत्त्व काकांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. सध्या सगळीकडे क्रिकेटचं वातावरण सुरू आहे म्हणून क्रिकेटच्या संदर्भात काकांनी एक विचार सांगितला आहे. तो मला या ठिकाणी सांगावासा वाटतो, की जसं क्रिकेटमध्ये अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. त्या निर्णयावर जर कोणी आक्षेप घेतला, तर त्याच्यावर दंड आकारण्यात येतो. तसंच दत्ता काका म्हणतात, की आपल्या आयुष्याचा अंपायर हे पद आपण श्री गुरूंना द्यावं, सद्गुरूंना द्यावं. म्हणजेच जो निर्णय देतील ते आपल्या हिताचं असेल. कारण की महाराज हे नेहमी दयाळू आहेत आणि ते आपलं कधीही अहित करणार नाहीत. असा एक विचार काकांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि परमपूज्य दत्ता काका नेहमीच व्यवहारातल्या गोष्टींमधून परमार्थ शिकवतात. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना काकांचे विचार हे नेहमीच पटत असतात. म्हणून काकांचे विचार जो व्यक्ती ऐकतो, तो काकांना नेहमी काकांच्याच सहवासात राहायचं हे आपण आज काकूंच्या आठवणींमधून, काकूंच्या अनुभवांमधून आज ऐकलेलं आहे आणि इतका सुंदर उपक्रम हा सुरू केल्याबद्दल सौ कल्पना काकू देशपांडे, सौ गायत्री काकू कुलकर्णी तसेच सौ अपर्णा काकू धारवाडकर यांचे सुद्धा मी आभार मानते. कारण आपल्याला हा स्तुत्य उपक्रम सुरू केल्याबद्दल आपल्याला हे सगळे छान विचार ऐकायला मिळत आहेत आणि असेच विचार आपण पुढील महिन्यात सुद्धा नवीन संकलकांकडून ऐकणार आहोत. तत्पूर्वी या कार्यक्रमाला आपण इथेच स्वल्पविराम देऊयात आणि पुन्हा भेटूया नवीन वक्त्यांसोबत पुढच्या महिन्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुझ्या पावली शिर माझे असावे, उचलून तू मज हृदयी धरावे. फिरी ठेवत हात याने कुराच्या, दत्ताई चरणी वाटा सुखाच्या. श्रीराम. धन्यवाद.